बोर्डाचा 12वीचा बायोलॉजीचा पेपर सोडवत असताना काही विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर आपला जो पेपर आहे एकूण 100 मार्काचा पेपर असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांनी 30 मार्काचा पेपर हे प्रात्यक्षिक प्रॅक्टिकलचा पेपर विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. तर आता उरलेलं 70 मार्काची जे काही थेरी असेल तर त्या थेरीची तयारी वर्षभर विद्यार्थी करत असतात आणि केलेले असतील. तर आता परीक्षेच्या 1-2 दिवस अगोदर आपल्याला आता अभ्यास करणं जमत नाही किंवा आता अभ्यास होत नाही, तर आपण लास्टचं रिव्हिजन सराव आपण करतो. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असताना ह्या 70 मार्काच्या थेरीला सामोरं जात असताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. जशी की तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स ह्या 3 तासामध्ये पॉझिटिव्ह चांगल्या पद्धतीनं पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे त्या पेपरवर कॉन्सन्ट्रेट करून 3 तासामध्ये आपण पेपर कसं सोडवायचा त्याची एक स्ट्रॅटर्जी आपण तयार करायला पाहिजे. तर 2 दिवस परीक्षेला असताना या परीक्षेचा सराव पूर्ण चॅप्टर, डायग्राम्स असतील, आन्सर इन 1 सेंटेन्स असतील, लॉंग आन्सर टाईपच्या असतील, स्केच अँड लेबल डायग्राम्स असतात, 10 मार्काचे MCQ असतात. तर सुरुवातीला आपण पेपर 70 मार्काचा जो पेपर आहे त्याची विभागणी कशी केलेली आहे हे आपण लक्षात घेऊयात. तर सुरुवातीला एकूण 4 सेक्शन या बायोलॉजीच्या पेपरमध्ये असतात 70 मार्कामध्ये. तो पहिला सेक्शन जो असतो तो क्वेश्चन नंबर 1 MCQचा प्रश्न असतो. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, 4 ऑप्शन असतात. हे विद्यार्थ्यांना माहीतच आहे, त्याचा सराव पण पूर्वी केलेला आहे. तर हे जे 10 प्रश्न असतात हे लक्षपूर्वक बारकाईनं ज्याचा अभ्यास झालेला असतो तेच विद्यार्थी हे सोडू शकतात, कारण पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय हे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि अतिमहत्त्वाचे हे प्रश्न असतात. 10 मार्काला 10 MCQ विचारले जातात. तर सेक्शन 4 मध्ये पहिला सेक्शन जो आहे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 MCQ आहेत आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये सेक्शन A मध्ये आन्सर इन 1 सेंटेन्स जे कंपल्सरी असतात. 8 प्रश्न असतात. एका वाक्यात उत्तरे लिहायचं किंवा एका शब्दात आपल्याला उत्तर लिहावं लागतं. तर यामध्ये सुद्धा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो आणि विद्यार्थी अभ्यास केलेले असतील तर पहिले पेपर कसं सोडवायचं आणि पेपर पूर्ण कसा असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. तर सेक्शन A मध्ये 10 मार्काचे MCQ आणि 8 मार्काला आन्सर इन 1 सेंटेन्स असतात. आन्सर इन 1 सेंटेन्स सोडवत असताना त्यामध्ये विद्यार्थ्याचा पॅरेग्राफ टाईपनी जर अभ्यास झालेला असेल तर त्यामध्ये विद्यार्थी जास्त सेंटेन्स किंवा मोठ्या वाक्यामध्ये, मोठ्या सेंटेन्समध्ये प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याला एक्झामिनर मार्क देत असताना जर शब्दाची मर्यादा तुम्ही जास्त ओलांडलेली असेल, जिथं अपेक्षित आहे एक वाक्य किंवा एक शब्द आणि त्या ठिकाणी तुम्ही 7-8 लाईनचा एक मोठा पॅरेग्राफ तुम्ही आन्सरच्या स्वरूपात लिहिलात आणि त्याच्यामध्ये आन्सर तो शब्द आहे, पण तिथं एक्झामिनर त्या प्रश्नाला मार्क देत नाहीत, कारण शब्द जे तुम्ही एका वाक्यात लिहायला पाहिजे, एका शब्दात लिहायला पाहिजे, ते तुम्ही जास्त लाईनमध्ये लिहिल्यामुळं तुम्हाला ते मार्क पडत नाहीत. तर इथं आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये काळजी घ्यायची आहे. सेक्शन A मध्ये
क्वेश्चन नंबर 2 मध्ये अटेम्प्ट एनी 8 असतात, म्हणजे 8 प्रश्न असतात. 8 प्रश्न कंपल्सरी असतात, ऑप्शन प्रश्न नसतात. तर 8 प्रश्न सोडवत असताना काळजी अशा प्रकारची घ्यायची आहे की त्यामध्ये एका वाक्यात आणि एका शब्दामध्येच उत्तरं लिहायची आहेत आणि तेही करेक्ट आन्सर त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर एकूण 18 मार्काचा पहिला सेक्शन आहे. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन जो आहे ज्यामध्ये अटेम्प्ट एनी 8, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत सिरियलनी प्रश्न असतात. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 झाले. क्वेश्चन नंबर 3 इथून सुरुवात होते सेक्शन 2 ची. 3 to क्वेश्चन नंबर 14 पर्यंत, ज्यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न मिळतात 12 प्रश्न मिळतात, 12 क्वेश्चन्स असतात. त्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 8 असं दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 8 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्या प्रश्नांमध्ये 1, 2, 4 प्रश्न असे पण असतात, त्या ठिकाणी तुम्हाला स्केच अँड लेबल किंवा नुसते डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी काढायचे असते. तर पूर्वीचा जो डायग्रामचा प्रकार होता ड्रायवेल लेबल डायग्राम, तर तो एखादा रिप्रोडक्शन चॅप्टरचा असेल, ॲनाट्रॉपस ओव्यूल असेल, टीएस ऑफ अँथर असेल, टिपिकल फ्लावरची डायग्राम असेल, तर डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी डायग्राम काढायचे होते, त्या ठिकाणी 2 मार्क तुम्हाला मिळायचे. पण आता थोडी काठीण्य पातळी प्रश्न बदललेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला डायग्राम ऑलरेडी दिलेली असेल, काही ठिकाणी डायग्रामची नावं पण तुम्हाला दिलेली असतील. तर काही नावं तुम्हाला त्या ठिकाणी जे दिलेले आहेत ॲरो करून ABC, जसं एक प्रश्नाचा इथे एक सेक्शन सी मध्ये 3 मार्कासाठी प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक ॲनाट्रॉपसची डायग्राम दिसत आहे या ठिकाणी, ज्या ठिकाणी एम्ब्रियो सॅक आतला जो भाग दिसतोय आपल्याला, ॲनाट्रॉपस ओव्यूलची डायग्राम आहे. सेंटरचा भाग आहे तो एम्ब्रियो सॅकचा, ज्यामध्ये एम्ब्रियो सॅकमध्ये 3 वरचा एक भाग आहे, सेंटरचा एक भाग आहे आणि मायक्रोपायलर एंडच्या दिशेने हा जो एंड असतो हा मायक्रोपायलर एंड आहे आणि वरचा जो भाग आहे तो कलाजल एंड आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न सोडवत असताना वर A1 दिलेला आहे, B1 दिलेला आहे आणि C1 दिलेला आहे. तर या ठिकाणी वरचे जे 3 असतात कलाजल एंडला ते अँटीपोडल सेल्स असतात, त्या ठिकाणी याचं नाव अँटीपोडल सेल्स लिहायचं आहे. सेंटरचा जो आहे वरचे जे 4 हे असतात न्यूक्लियस असतात, त्याच्यापैकी 3 वर असतात, एक सेंटरला आलेला असतो आणि खालच्या 4 पैकी एक सेंटरला आलेला असतो, ते सेकंडरी न्यूक्लियस आहे. तर बी सेकंडरी न्यूक्लियस आहे. आणि सीचा जो भाग आहे, खालचा जो भाग आहे सीचा, ज्या ठिकाणी सेंटरला एक सेल असतो आणि बाकीला 2 का असतात, सायनरगिड्स असतात. तर ते सायनरगिड्सचं नाव जे असेल ते ह्या ठिकाणी लिहायचं आहे. फक्त 3 मार्कासाठी 3च शब्द लिहायचे आहेत. लक्ष देऊन जर विद्यार्थ्यांनी लिहिलं तर सहज तिथं आपल्याला 3 मार्क ह्या ठिकाणी मिळतात. तर हे क्वेश्चन अशा प्रकारचे जे डायग्राम असतात, तर हे डायग्राम तुम्हाला विचारले जातात. थोडा अंधुक दिसत आहे, पण विद्यार्थ्यांना लक्षात येतं ॲनाट्रॉपस ओव्यूल जे डायग्राम आहे त्यामध्ये तुम्हाला एम्ब्रियो सॅकमधले 3 जे नावं आहेत फक्त तेच लिहायचे आहेत. वरचे अँटीपोडल सेल्स, सेंटरला सेकंडरी न्यूक्लियस आणि तिसरा जो आहे एक सेल सेंटरला असतो फ्लँक्ड अवस्थेत आणि बाजूला 2 सायनरगिड्स असतात. तर तिथं सायनरगिड्स हे नाव लिहायचं आहे. तर इथं 3 मार्क एका मिनिटामध्ये आपल्याला मिळतात. विद्यार्थी अभ्यास करून लक्ष देऊन जर लिहिलं तर इथं पूर्ण डायग्राम काढायची गरज नाही. नावं लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडतात किंवा विद्यार्थी सहज तेवढ्याच डायग्राम सिम्पलमध्ये काढून साध्या प्रमाणात तिथं जर नाव दिलं तर तुम्हाला सहज तिथं 3 मार्क पडतात. तर पूर्वीच्या काळामध्ये जे काही प्रश्नपत्रिका होती 5-7 वर्षाच्या अगोदर पूर्वीच्या सिलेबसमध्ये, ओल्ड सिलेबसमध्ये जास्त प्रमाणात लिहिलं की जास्त मार्क पडायचे. पण आता जो पेपरचा स्वरूप आहे, जास्तीत जास्त लिहिण्यापेक्षा कमी शब्दामध्ये जर तुम्ही आन्सर लिहिलात तर त्या ठिकाणी मार्क लिहितात. जे विचारले तेच लिहायचं आहे. आणि अवांतर जर लिहिलं आपण त्या ठिकाणी आन्सर पण असेल त्या ठिकाणी, पण अवांतर जास्त तुम्ही लिहिलेलं असेल तर तिथं मार्क मिळत नसतात. तर दुसरा जो सेक्शन आहे
तो एकूण क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14, ज्यामध्ये अटेम्प्ट एनी 8 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. असे एकूण 16 मार्कासाठी सेक्शन बी आहे. पहिला सेक्शन झाला ज्यामध्ये 18 मार्कासाठी आहे. MCQ आहेत, त्याच्यानंतर आन्सर इन 1 सेंटेन्स आहेत, कंपल्सरी आहेत. यामध्ये ऑप्शनमध्ये दिलेले नाहीत प्रश्न, पण दुसऱ्या सेक्शनमध्ये एकूण 12 प्रश्न असताना एकूण 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट आन्सरमध्ये मार्क तुम्हाला शॉर्ट आन्सरमध्ये न लिहिता थोडे जास्त त्याबद्दल माहिती लिहून तुम्हाला मार्क घ्यावे लागतात. पण महत्त्वाचं जे दिलेलं आहे तेच तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. अवांतर जर लिहिलात तर तुम्हाला तिथं मार्क मिळत नसतात. तर सेक्शन बी एकूण 16 मार्कासाठी. तसंच त्याच पद्धतीने सेक्शन सी जे आहे ते अटेम्प्ट एनी 8 आहे. तिथं पण तुम्हाला एकूण 8 प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर जो सिरियल आहे क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 यापर्यंत तुम्हाला एकूण परत इथं 12 प्रश्न आहेत. 4 प्रश्न तुम्हाला ऑप्शनमध्ये आहेत. एकूण 12 प्रश्नांमध्ये तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 3 मार्क मिळतील. त्यामध्ये पण एक तुम्हाला आता 3 मार्काचा प्रश्न मी डायग्रामचा दाखवला ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचा. फक्त 3 नावं त्या ठिकाणी लिहिलं की आपल्याला 3 मार्क सहज मिळाले. आणि काही आन्सर लॉंग टाईपचे असतात. आणि प्रश्न लिहित असताना डिस्क्राईब काही प्रश्न असतात, काही प्रश्न एक्सप्लेन असतात, काही प्रश्न राईट ए शॉर्ट नोट्स ऑन असतात, काही प्रश्न स्केच अँड लेबल डायग्राम असतात, काही प्रश्न ड्रॉ ए वेल लेबल डायग्राम असतात, काही प्रश्न डिफरन्स बिटवीन दोघांमध्ये फरक स्पष्ट करायचा असतं. जसं एक पॉलिनेशनचा प्रकार घेतला, ॲडॅप्टेशन ऑफ चिरप्टिरोफिली असेल, वटवागळामार्फत पॉलिनेशन होणं, आणि ॲडॅप्टेशन ऑफ ऑर्निथोफिली पक्ष्यांमार्फत पॉलिनेशन होणं, या दोन्हीमध्ये फरक का आहे. तर त्या दोन्हीचे ॲडॅप्टेशन इकडं 4 पॉईंट एमध्ये आणि बीमध्ये 4 पॉईंट जर लिहिलं तर डिफरन्स बिटवीनमध्ये 2 मार्कासाठी प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्धा मार्क एका फरकासाठी मिळतो. तर 3 मार्काच्या प्रश्नांसाठी पण तुम्हाला अशा प्रकारचे कोणकोणते प्रश्न आहेत ते तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवायचं गरजेचं आहे. तर पहिला सेक्शन झाला. दुसरा सेक्शन 16 मार्काचा झाला. तिसरा सेक्शन आहे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क, एकूण प्रश्न 8 आहेत सोडवायचे. आणि तुम्हाला दिलेले प्रश्न आहेत एकूण 12 पैकी 8 सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नाला 3 मार्क आणि एकूण प्रश्न आहेत 24 मार्कासाठी. त्याच्यानंतर आपण सिरियलनं कुठंपर्यंत गेलो, क्वेश्चन नंबर 26 पर्यंत गेलो. लास्टचा जो सेक्शन राहिला तो सेक्शन आहे डी, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 टू 31, ज्यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न 5 आहेत. 2 प्रश्न ऑप्शनमध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला एकूण प्रश्न सोडवायचे आहेत त्या ठिकाणी 3. आणि त्या 3 प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहेत. एकूण 3 प्रश्नाला एकूण मार्क आहेत 12 मार्क. तर अशा पद्धतीने आपले एकूण 4 सेक्शन असताना फक्त लिहित असताना कॉन्सन्ट्रेशन तुमचा व्यवस्थित असू द्या. 2 ते 3 दिवसामध्ये चांगला रिव्हिजन असू द्या. रिव्हिजन म्हणजे जवळपास तुम्ही त्या दिवसाची सुट्टी असताना 10 तास तुम्ही दररोज अभ्यास केलं पाहिजे परीक्षेच्या वेळेमध्ये. तर बायोलॉजीचा रिव्हिजन करत असताना 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही 30 तासाचा रिव्हिजन तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि प्रत्येक प्रश्न लक्ष देऊन बघा. डिस्क्राईब आहे का स्ट्रक्चर आहे. जर स्ट्रक्चर जर लिहा म्हणलं तर त्या ठिकाणी डायग्राम तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. डायग्राम काढून आपल्याला स्ट्रक्चर त्याची रचना आपल्याला लिहायची असते. डिफरन्स म्हणलं की 2 भाग तयार करा आणि 2 भाग तयार करून ए आणि बी जे 2 फरक तुम्हाला स्पष्ट करायचे ते लिहायचं आहे. डायग्रामचा जर प्रश्न दिलेला असेल त्या ठिकाणी ABCD असे काही नावं दिलेले असतील तर तेच नावं तुम्हाला लिहायचे असतात. तर अशा प्रकारची काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. तर
तर सेक्शन ए मध्ये 10 प्रश्न आहेत, 10 MCQ व्यवस्थित लिहायचे आहेत. आन्सर इन वन सेंटेन्समध्ये शब्द व्यवस्थित लिहा, महत्त्वाच्या शब्द लिहूनच आन्सर कन्सिडर करण्याचा प्रयत्न करा. सेक्शन बी मध्ये एकूण 12 प्रश्न आहेत, सोडवायचे 8 आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. 16 मार्कासाठी 8 प्रश्न तुम्हाला तिथं अवेलेबल आहेत. तर चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवणं, लक्ष देऊन सोडवणं, कारण जे प्रश्न जसं दिलेलं आहे त्याच्याच पद्धतीनं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी सर्वांनी मन लावून रिव्हिजन करा, चांगल्या पद्धतीनं सगळ्या डायग्रामची प्रॅक्टिस करा. कारण तुम्हाला 10 मार्कापर्यंत सहज 10 मार्क किंवा 12-15 मार्कापर्यंत डायग्राम विचारले जातात. तर ह्या आकृत्या सोप्या असतात. वर्षभरात आपण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. तर सर्वांनी मन लावून व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. आणि पेपर सोडवत असताना सेक्शन ए पहिले लिहा, त्याच्यानंतर सेक्शन बी लिहा, त्याच्यानंतर सेक्शन सी लिहा आणि त्याच्यानंतरच सेक्शन डी लिहा. अशा पद्धतीनंच पेपर तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित लिहायचा आहे आणि सोडवायचा आहे. काही विद्यार्थी काय करतात, सेक्शन ए लिहितात, त्याच्यानंतर सेक्शन डी लिहितात, त्याच्यानंतर सेक्शन बी लिहितात, त्याच्यानंतर सेक्शन सी लिहितात. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित लिहिलं नाही हे लक्षात येतं. आणि सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ज्या वेळेस तुम्ही MCQ लिहित असता तर त्या MCQ लिहित असताना काही विद्यार्थी काय करतात, उदाहरणार्थ पहिल्या MCQचा आन्सर आहे डी, तर नुसतं डीच लिहितात, पुढं शब्द लिहित नाहीत. उदाहरणार्थ डी आहे, डीचा एक पुढं आहे ॲनाट्रॉपस ओयूल, हा आन्सर असेल तर ॲनाट्रॉपस ओयूल हा शब्द पूर्णपणे त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ डी ऑप्शन असेल, डी लिहा, क्वेश्चन नंबर 1 डी आणि डीच्या पुढं ॲनाट्रॉपस ओयूल. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं तर पूर्ण शब्द त्या ठिकाणी ऑप्शनच्या पुढं आलं पाहिजे. तर हे विसरता कामा नये. काही विद्यार्थी नुसतं ACDBA अशा पद्धतीनं आन्सरमध्ये लिहितात, तर त्यांना एक्झामिनर काही जण मार्क देतात, काही मार्क देत नाहीत. त्यासाठी लक्षपूर्वक काय करायचं आहे, व्यवस्थित ऑप्शन लिहित असताना ऑप्शन लिहून तो शब्द पूर्णपणे लिहायचा आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित पेपर सोडवा.